विश्वास आणि प्रार्थना हे आत्म्याचे जीवनसत्व आहे. त्यांच्याशिवाय माणूस निरोगी राहू शकत नाही. काय आम्ही निरोगी आहोत? काय आम्हाला आत्मिक आरोग्य लाभले आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर प्रेषितांचे कार्य बंद पडले नाही. उलट दररोज त्यांच्यावर कृपेचा वर्षाव होत राहिला आणि अद्भुत कृत्ये त्यांच्या हातून होऊ लागली. येरुशलेममध्ये सुवार्त प्रसार होत राहिला. नवीन विश्वासणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आजच्या अध्ययनात आपणास पेत्राने शल्मोनाच्या देवडीवर केलेले भाषण आणि त्याचा परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. आपण आधीच पाहिले की प्रेषित आता अनेक अद्भुते करीत होते. त्यामुळे लोकाधिकारी आणि वडील वर्गापुढे पेत्र आणि योहान यांना उभे राहावे लागले होते. परंतु पवित्र आत्म्याने तेथे कसे कार्य केले ते देखील आपण आज अभ्यासणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 3ऱ्या अध्यायाच्या 13 वचनांपासून पुढे आम्ही अध्ययन चालू करणार आहोत. माझ्यासोबत उघडा प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय. 13 ते 15 वचने सांगतात, अब्राहम, इसाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू ह्याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान, त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारिले, पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहोत. पेत्र पुन्हा येथे सांगत आहे, पुनरुत्थानाचा उल्लेख केल्याशिवाय तो प्रवचन करीत नाही आणि नाही पॉल करत. पॉल नेहमी पुनरुत्थानाचा उल्लेख आपल्या संदेशामध्ये करीत असे. 16वे वचन सांगतं, त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्याच्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे तो म्हणतो की तेथे उड्या मारीत असताना आपणाला तो माणूस दिसत नाही काय? हेच ते देवराज्यात करतील. प्रश्न आता हा आहे की काय मसीहाने यावे असे आपणाला वाटते किंवा नाही? काय आपण त्याला स्वीकारू इच्छिता? 17 आणि 18 वचने बघा. बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. त्यांच्या भूतकाळातील गोष्टींसाठी त्यांना काही करायचे होते आणि ते म्हणजे पश्चाताप आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन. हा संदेश त्यांच्यासाठी नवीन नव्हता. यशायाचे पुस्तक 43वा अध्याय आणि 25वे वचन सांगतं. यशायाचे पुस्तक 43वा अध्याय 25वे वचन, मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. आता पेत्राचा संदेश ऐका. 3रा अध्याय 19 आणि 20 वचने. तो म्हणतो, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. जर त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले असते तर काय तो पृथ्वीवर वापस आला असता? उत्तर अर्थातच होय आहे. पेत्र म्हणतो की तो आला असता. मग त्यानंतर देवाचा कार्यक्रम काय असता? श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जर ह्या शब्दाचा वापर करून असंख्य प्रश्न विचारल्या ज्यांचे उत्तर नाही. मला फक्त एवढे माहिती आहे की राष्ट्राने ख्रिस्ताला स्वीकारले नाही. 20 आणि 21 वचने बघा. आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी
पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले, त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. काही लोक ह्या वचनाचा वापर त्यांचा जो विश्वास आहे की सर्वच तारण पावतील ह्याला आधार म्हणून वापरतात. सर्व गोष्टींची भरपाई यथास्थित होण्याच्या काळापर्यंत ज्यांची भरपाई किंवा गोष्टी यथास्थित होणार आहेत, त्या गोष्टी कोणत्या आहेत? फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 8 वचनामध्ये पॉल सांगतो, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 8 वचन, मी सर्व काही हानीच समजतो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की देवाच्या सृष्टीतील सर्व गोष्टी? अर्थातच नाही. सर्व गोष्टी ह्या नंतरच्या शब्दांद्वारे सीमित आहेत. त्या गोष्टींचे यथास्थित होणे ज्या संदेष्टांच्या मुखाद्वारे देवाने जगाच्या आरंभापासून सांगितल्या त्या गोष्टी. संदेष्टांनी इस्रायलविषयी सांगितले, कोठेही परिवर्तन व मृत दुष्टांच्या पुनर्स्थापनेविषयी भविष्यद्वाणी नाही की ह्या सर्व गोष्टी यथास्थित होतील. प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 22 आणि 23 वचने बघा. तो म्हणतो, मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेशाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. इस्रायल राष्ट्र महान अशा न्यायाच्या टोकावर होते. इसवी सन 70 मध्ये टायटस जो रोमी जनरल होता, आपल्या सैन्यानिशी आला आणि त्याने ते शहर उद्ध्वस्त केले. अंदाज आहे की 10 लाखापेक्षा अधिक लोक त्यावेळेला मेलेत व बाकींना गुलामाच्या रूपामध्ये संपूर्ण रोमी राज्यामध्ये विकण्यात आले. ह्या लोकांवर देवाचा न्याय प्रगट झाला. 24 ते 26 वचने, आणखी शमूवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हाकडे पाठविले ह्यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. हा संक्रमणाचा काळ होता. मसीहाला स्वीकारण्याची शेवटली संधी त्यांना देण्यात आली, कारण त्यांनी संधीला स्वीकारले नाही. त्यामुळे नंतर पॉल गैर यहुद्यांचा प्रेषित म्हणून समोर आला. ते जर श्रोत्यानो देवाकडे वळले असते तर काय झाले असते हे विचारात घेणे नुसता तर्क ठरेल. मानवाच्या कृतीमुळे देवाला आश्चर्य वाटत नाही. तो अद्यापही आपल्या योजने व उद्देशानुरूप कार्य करीत आहे. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळत आहोत. प्रारंभीच्या मंडळीचा छळ आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य ह्याविषयी आपण ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. हा अध्याय पेत्राच्या दुसऱ्या प्रवचनाला मिळालेला उत्तम प्रतिसाद आहे. 5,000 लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यांचे तारण झाले. त्यानंतर शिष्यांना अटक झाली व कैदेत टाकण्यात आले. ह्यामध्ये सदुक्यांनी पुढाकार घेऊन फुसलावून शिष्यांना कैदेत टाकले, कारण शिष्य येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर संदेश देत होते. आता मंडळीवर आलेला पहिला छळ आपण पाहणार आहोत. 4था अध्याय 1-2 वचने बघा. ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे प्रसिद्धपणे सांगत होते. ह्याचा त्यांना संताप आला. ह्या ठिकाणी मी आपले लक्ष एका आश्चर्यचकित करणाऱ्या व दिसण्यामध्ये मनोवेधक असलेल्या गोष्टीकडे वेधू इच्छिते. प्रभूचा छळ करण्यात कोणी पुढाकार घेतला व शेवटी त्याला अटक करून वधस्तंभावर कोणी मारले? ते धार्मिक पुढारी परुषी लोक होते. येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना हेच लोक त्याचे शत्रू होते. परिणामस्वरूप फारच कमी परुषी लोकांचे तारण झाले. त्यापैकी निकोदेमुस हा एक परुषी होता. योसेफ अर्मतीकर परुषी, पॉल तारसरकर परुषी होता. दुसरे बरेच परुषी होते ज्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखले आणि त्यांचे त्यावेळेला तारण झाले. त्याचा निकाल लावल्यावर त्यांचा विरोध, द्वेष आणि शत्रुत्व संपले. आता सदुकी
जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते ते मंडळी अस्तित्वात आल्यानंतर महान शत्रू बनलेत, कारण प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रचार करीत होते. श्रोत्यानो, माझ्या अनुभवावरून मी आपणाला सांगते की देवाच्या वचनाला विरोध करणारे, शुभवर्तमानाचे विरोधी दारू पिणारे किंवा अन्य लोक नाहीत, पण स्वतःला पुढारी म्हणवणारे उदारमतवादी लोक आहेत, जे स्वतःला नवीन जन्म झालेले असे म्हणवतात. हेच अधिक शुभवर्तमानाच्या कार्यामध्ये बाधा बनतात. अशा लोकांनीच कित्येकदा आमची सेवा बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आज हे लोक सदुकी आहेत. ते अलौकिकतेला धिक्कारतात. ते देवाच्या वचनाला ओठांनी किंवा जीवनाद्वारे नाकारतात. आणि हे पाहणे फार महत्वाचे आहे. त्या काळातील सदुकी व आजच्या काळातील सदुकी जे कोणी पुनरुत्थानाचा संदेश देऊ इच्छितात त्यांचा विरोध करतात किंवा त्यांना बाधा, त्रास उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात. आपण जेव्हा येशूला मित्र, चांगला व्यक्ती म्हणून सांगता, तेव्हा आपणाला त्रास होणार नाही, तर त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याला आपण सामर्थी तारणारा, जो ह्या पृथ्वीवर आला, ज्याने पापाचा धिक्कार केला, मानवजातीच्या पापांसाठी वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला, असे घोषित करता, तेव्हा आपला विरोध होतो. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, तो स्वयं परमेश्वर आहे, असे जेव्हा आपण घोषित करता, तेव्हा आपणाला अशा लोकांकडून विरोध सहन करावा लागतो. जेव्हा प्रेषितांनी ह्या संदेशाची घोषणा केली, तेव्हा सदुक्यांनी त्यांना अटक केली व त्यांना धर्मसभेपुढे ते घेऊन गेलेत. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 3 आणि 4 वचने बघा काय सांगतात. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 3 आणि 4 वचने. कोणी
तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. हे सर्व पेत्राच्या प्रवचनानंतर शल्मोनाच्या द्वार मंडपात घडले. जर तेथे 5,000 पुरुषांचे तारण झाले तर कल्पना करा की लेकरे व स्त्रिया ह्यांची मिळून किती संख्येमध्ये लोकांनी विश्वास केला असेल. देवाने पेत्राला फार प्रभावीपणे त्या ठिकाणी उपयोगात आणले. हे खऱ्या रूपाने परिवर्तित झालेले लोक होते. 5 आणि 6 वचने पुढे आम्हाला सांगतात, नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैफा, योहान, अलेक्झांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. ह्या लोकांची, ह्या जमावाची व आमची पूर्वी भेट झालेली आहे. हे लोक भेकड आणि विश्वासघाती होते. ह्या सर्वांमागे हन्ना आणि कैफा होते. हे दोघे पुरुष होते ज्यांनी ख्रिस्ताला दोषी ठरवले व मृत्यूदंड दिला. 7 वचन बघा. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? पेत्र व योहानाला त्यांनी धर्म महासभेपुढे आणले. लंगडा मुलगा बरा झाला होता. पेत्राचे दुसरे प्रवचन झाले. त्यांनी विचारले, कोणत्या सामर्थ्याने आणि कोणत्या नावाने तुम्ही हे केले? 8 वचन. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, लक्षात घ्या, पेत्र पवित्र आत्म्याने भरलेला आहे. ह्यावेळेस त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला नाही. तो पेंटिकॉस्टच्या दिवशीच मिळाला होता. श्रोत्यानो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. पवित्र शास्त्र फार स्पष्टपणे सांगते की जे विश्वासाने येशू ख्रिस्ताजवळ येतात त्यांचा तो स्वीकार करतो. योहान कृष्णवर्तमान 6:37 वचन सांगते, जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीही घालवून देणार नाही. 9 आणि 10 वचन पुढे सांगतं, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. पेत्र ह्या लोकांशी बोलून चांगले काम करीत आहे. ह्यावेळी त्याची पूर्ण तयारी होते. 11 वचन. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे. पेत्र ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी 2 गोष्टींकडे लक्ष लावित आहे. प्रथम, त्याला क्रुसावर खिळण्यात आले, मग मेलेल्यातून उठविल्या गेले. दुसरे, येशू ख्रिस्त धोंड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते कृष्णवर्तमान 16 आणि 18 वचनामध्ये म्हटले होते. मत्ते कृष्णवर्तमान 16 18 वचन. ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन. हा खडक काय आहे? हा खडक श्रोत्यानो ख्रिस्त आहे. आता पेत्र म्हणतो ही धोंड आहे. ही धोंड काय आहे? ही मंडळी आहे किंवा शिमोन पेत्र आहे? नाही, ती नासरेतचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो प्रमुख कोनशिला झाला. हे पुनरुत्थानाद्वारे पूर्ण झाले. लक्षात घ्या की पुनरुत्थान हे शुभवर्तमानाच्या घोषणेचा केंद्रबिंदू होते. 12 वचन पुढे आम्हाला सांगतं, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. श्रोत्यानो, येशूच्या जन्माच्या वेळेकडे वापस जाऊन दूतांनी काय सांगितले होते ते आपण पाहूया. मत्ते कृष्णवर्तमान 1 21 वचन. मत्ते कृष्णवर्तमान 1 21 वचन सांगते, ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल. तो तारणार आहे. त्याचे हे नाव प्रारंभापासून होते. जेव्हा आपण ह्या नावाला मान्यता देता तेव्हा त्या व्यक्तीला लागू होणाऱ्या आणि त्यात समाविष्ट असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही मानतो. पेत्र हे स्पष्ट करतो आणि मी ह्यावर भर देऊ इच्छिते की जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आम्ही त्याच्याकडे तारणासाठी येतो. आकाशाखाली असे कोणतेच नाव नाही जे आमचे तारण करू शकेल. नियम, कायदा, धर्म, विधी कोणीच
आमचे तारण करू शकत नाही. फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तोच आमचे तारण करू शकतो. जेव्हा आम्ही विश्वासाने त्याच्याकडे येतो, तेव्हा आमचे तारण होते. तारणासाठी वळण्याकरिता मानवासाठी कुठलेच दुसरे स्थान नाही. श्रोत्यानो, पेत्राचा हा संदेश महान होता आणि ह्या ठिकाणी धर्म महासभेला दिलेल्या संदेशाची समाप्ती करावयास हा एक चांगला मुद्दा होता. मला आपणाला प्रश्न विचारू द्या की आज आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता काय करीत आहात? काय आपणाला हे आश्वासन प्राप्त झालेले आहे की जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपण मृत्यूनंतर स्वर्गामध्ये वास कराल? किंवा अजूनही आपणाला ही शाश्वती नाही की मृत्यूनंतर माझे काय होणार? जर आपण आज पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ इच्छिता, तारण प्राप्त करून घेऊ इच्छिता, पापांची क्षमा प्राप्त करून घेऊ इच्छिता, तर लक्षात घ्या की एकच मार्ग आहे, एकच नाव आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज आपण पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन त्याच्याजवळ पापांची क्षमा मागून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारू शकता. लक्षात घ्या की आमचं हे जीवन एकच जीवन आहे आणि क्षणभंगूर आहे. आम्हातील कोणालाच माहीत नाही की आम्ही किती वर्षे, किती दिवस, किती मिनिट ह्या पृथ्वीवर जगणार आहोत. म्हणून मृत्यूनंतर आमच्या आत्म्याचे काय होणार ह्याबद्दल विचार करा. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीची वाट पाहत आहे. त्याची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. असे जीवन जे अनंतकाळचे आहे आणि जे स्वर्गामध्ये व्यतीत होणार आहे. आज जर आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता व्रतवैकल्य करीत आहात, उपास करीत आहात, अनेक तीर्थस्थानी जाऊन आपण पुण्यकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहात, दान धर्म करण्याचा प्रयत्न करीत आहात, तर श्रोत्यानो, आमचे हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. कारण वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. प्रभू येशू ख्रिस्तच फक्त स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. परमेश्वराने हा उपाय मानवजातीसाठी केलेला आहे. तर आपले सर्व प्रयत्न थांबवा, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि एका लहानशा प्रार्थनेने आपले जीवन ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित करा. आज तो आपणातील प्रत्येकाला हे आमंत्रण देत आहे की हो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. हा विसावा असा आहे जो ह्या संपूर्ण आयुष्यभर आपणाला प्राप्त तर होईलच, परंतु मृत्यूनंतर सुद्धा हा विसावा आपणाजवळ कायमचा राहील. म्हणून आपले सर्व प्रयत्न थांबवा आणि ख्रिस्ताकडे या. दुसरा कुठलाच मार्ग नाही. ख्रिस्तच फक्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हे जीवन अनंतकाळचे जीवन आहे. हे सत्य अनंतकाळचे सत्य आहे. जर आपण सत्याच्या शोधात आहात, तर हे सत्य आज आपल्या जवळ आहे. इकडे तिकडे धावपळ करू नका, इकडे तिकडे जाऊ नका, परंतु ख्रिस्ताजवळ या. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या जगात येऊन वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. त्याचा मृत्यू साधारण मृत्यू नव्हता. त्याने आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवले. त्याच्या त्या पवित्र रक्तातच आमची सर्व पापे धुतल्या जाऊ शकतात. असं नका समजू की माझी पापे तर फार भयंकर आहेत आणि त्यासाठी कुठलाच उपाय नाही. मी अनेक लोकांना असे बोलताना ऐकले आहे की मी तर भयंकर अशी पापी व्यक्ती आहे आणि माझ्यासाठी नरक ठेवलेला आहे. नाही श्रोत्यानो, जेव्हा आपण जिवंत आहात, जेव्हा आपणाला सगळं काही कळत आहे, तेव्हाच हा निर्णय घ्या. तुमची कितीही भयंकर पापे जरी असली तरी ख्रिस्ताचे रक्त त्या सर्व पापांना धुवून काढण्याकरिता समर्थ आहे. म्हणून मागे पुढे न पाहता, संकोच न करता आजच आपल्या गुडघ्यांवर या आणि आपले पूर्ण समर्पण त्याच्या हातात करा. त्याचे पवित्र वचन वाचा आणि बघा की तो आज तुम्हाला काय सांगत आहे. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर
आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, देवाची प्रत्येक योजना आमच्यासाठी आशीर्वादाची असते. असाच काहीसा प्रकार आम्हाला आता प्रेषितांमध्ये पाहायला मिळत आहे. चिन्ह आणि अद्भुत ते करीतच होते, परंतु खऱ्या अर्थाने लोकांमध्ये त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडताना दिसला. पेत्राचे पहिले भाषण आणि दुसरे भाषण याद्वारा हजारो लोकांनी प्रभूला स्वीकारले. म्हणून देवाच्या योजनेत आम्ही राहणे अत्यंत आवश्यक आहे. देव आमचा देखील कसा उपयोग करून घेईल हे सांगता येणार नाही, पण निश्चितच देवाकडे उत्तम योजना आहेत. काय पवित्र आत्म्याचे कार्य आपण जवळून पाहिले आहे? काय पवित्र आत्मा आपल्यामध्ये सक्रिय आहे? कठीण प्रसंगी तोच आम्हाला सहाय्य करणार आहे. फक्त त्याला कार्य करण्यासाठी वाव द्या. माझी खात्री आहे, येणारे प्रत्येक दिवस आपल्यासाठी अधिक आशीर्वादाचे ठरतील. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं आहोत आणि प्रतिदिनी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तुझ्या वचनांच्या द्वारे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, हे कार्य आमच्यामध्ये सदैव होत राहू दे, की जेणेकरून प्रभूजी आम्ही योग्य मार्गावर चालणारे तुझे आवडते लेकरं आम्ही बनू शकू. आणि म्हणून प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे की तू नेमून दिलेल्या मार्गांमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचं सर्व अशक्तपण तू दूर कर. आणि प्रभूजी, खऱ्या अर्थानं पवित्र आत्मा आमच्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आमची धडपड असावी. आणि प्रभूजी, त्यासाठी तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही अंतःकरणापासून पूर्णपणे बदललेले, तुझ्यामध्ये वाढणारे अशी तुझी लेकरं व्हावीत, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.